मी जयवंत हनुमान भोसले, वार्ड क्रमांक 14 मधून मी उमेदवारी मागितली होती. त्यामुळं आदरणीय शिवेंद्रराजे भोसले आमचे नेते त्यांनी मला 14 म्हणून अधिकृत पक्षाचा एबी फॉर्म भरून मला त्यांनी उमेदवारी दिली. त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानतो. आतापर्यंतच्या कालावधीमध्ये मी केलेलं काम, त्या कामामध्ये मी जी कामं केली त्या कामाची नोंद घेऊन मला माझ्या नेत्यांनी तिकीट दिलं आणि लोकांनी मला उत्कृष्ट वार्डमधील 14 मधील नागरिकांनी, ज्येष्ठ नागरिक असतील, तेथील महिला वर्ग असेल, बाकी युवक वर्ग असेल, सगळ्यांची मला पसंती असल्यामुळं त्यांनीही माझी शिफारस केली आणि त्यांचंही मी शिफारस केल्याबद्दल मनापासून आभार मानतो. येणाऱ्या कालावधीमध्ये मी चांगल्या पद्धतीनं पहिलं जसं काम केलंय त्याच्यापेक्षा जास्त काम करण्याचा प्रयत्न माझा राहील. असंच मी काम करत राहील. तुमचे शुभ आशीर्वाद थोरा मोठ्यांचे माझ्या पाठीशी असावेत एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि दिलेलं पुन्हा एकदा जी उमेदवारी बाबांनी ज्या विश्वासानं दिली त्या विश्वासाला पात्र राहून मी काम करेन आणि पुन्हा एकदा मी माझ्या शिवेंद्र महाराजांचं मनापासून आभार मानतो. विकास कामांच्या दृष्टीने काही आपल्या योजना किंवा आराखडा काही आपण ठरवला आहे? शहराच्या दृष्टीने ज्या गरजेच्या गरजेच्या ज्या वस्तू आहे, गरजेनुसार आता वाढलेली लोकसंख्या, वाढलेली हद्दवाढ, याच्यामध्ये एक वेगळा आराखडा करण्यासाठी असणारे अध्यक्ष, निवडून आलेली सगळी बॉडी, हे सगळे एकत्र येऊन एक विजन ठरवलं जाईल. एकत्र आल्याशिवाय विजन होत नाही. मग शहराच्या समस्या वाढते, याच्यामध्ये कुठं उड्डाणपूल करायचे, कुठली शौचालय, कुठं काय आपल्याला करता येईल. कारण हे सातारा शहर आहे, हे राजकीय वारसा आहे त्याला, आणि राजकीय वारसामध्ये ऐतिहासिक गाव म्हणून हे ओळखलं जातं. तर त्या ऐतिहासिक शहराला एक वेगळं रूप, वेगळं एक पर्यटनाच्या दृष्टीनं शहर कसं असावं असा एक आराखडा तयार करून शिवेंद्र महाराज असतील, त्याचबरोबर आदरणीय खासदार उदयनराजे भोसले असतील, हे दोन्ही राजे बसून तो आराखडा तयार करतील. त्या आराखड्यामध्ये आम्हाला ज्या वाटतात की लोकांच्या कुठं कुठं गरजा आहेत आणि कुठं काय केलंय, हा विषय आम्ही तिथपर्यंत त्यांच्या समोर मांडू आणि त्याच्यानंतर मग ते फॉलो घेतील.